मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली होती। त्यानंतर जुन्या कागदपत्रांचे पुरावे शोधणं सुरू झालं। कागदपत्रांची शोधाशोध सुरू असतानाच लिंगायत, साळी, माळी, कोळी, मुस्लिम, धनगर, मारवाडी, यलम यासारख्या अनेक जातीत ही कुणबी असल्याचे कागदपत्रातून समोर आले आहेत। या जातीचे काही लोक शेती करत होते, आजही करत आहेत। त्या आधारे या नोंदी आल्या असाव्यात असं बोललं जात आहे। लातूरचे माजी महापौर काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी ही बाब लक्षात आणून दिली। या सगळ्याचा अर्थ नक्की काय? या नव्या कागदपत्रांमुळे सध्याच्या आरक्षण मुद्द्याला काय आणि कसा फरक पडतो ते जाणून घेऊयात। त्यासाठी आपल्या सोबत आपल्या गेस्ट सेंटरला आहेत स्वतः विक्रांत गोजमगुंडे आणि एबीपी माझाचे रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे संपादक राहुल कुलकर्णी। विक्रांतजी आणि राहुल, तुमचे दोघांचेही स्वागत झिरो आवर मध्ये। खरं तर माझा पहिला प्रश्न राहुल तुला आहे की या अशा पद्धतीच्या मराठा समाजाच्या जेव्हा नोंदी तपासल्या जात होत्या त्यावेळेला इतर समाज हे आलेले आहेत, त्यात कुठले कुठले नक्की समाज सामील आहेत आणि आता ती मंडळी काय करते? सरिता, असं आहे की मुळामध्ये संदीप शिंदे समितीची स्थापन झाली। त्या समितीचं मुख्य काम काय, जो GR आहे त्या GR प्रमाणे मराठा समाजातल्या कोणत्या लोकांच्या कुणबी अशा नोंदी आहेत हे तपासलं जात आहे। त्यासाठी मग ऐतिहासिक दस्त, महसुली कागदपत्र तपासली जात आहेत। एक गोष्ट आपण महाराष्ट्राला स्पष्ट करून सांगितली पाहिजे की GR प्रमाणे मराठा समाज वगळता इतर समाजाच्या नोंदी तपासण्याचं काम सुरू नाही, परंतु मराठा समाजाचेच दस्त तपासले जात असताना मारवाडी, जसं आता एक उदाहरण आपण बघू, लातूर जिल्ह्यातले भिसे वाघोली हे गाव आहे, तिथे मारवाडी समाज बऱ्यापैकी आणि तो मग आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये विस्थापित झाला। आता मी ज्या धाराशिव जिल्ह्यामध्ये राहतो तिथे एक मोठं भन्साळी नावाचं कुटुंब आहे, तर या कुटुंबाचे दस्त ज्या वेळेला मराठा समाजासाठीची कागदपत्र तपासली जात होती त्यावेळेला त्यांच्या कागदपत्रामध्ये मारवाडी कुणबी अशा नोंदी आढळून आल्या। आता त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजाच्या सुद्धा अशा पद्धतीच्या नोंदी आढळून आल्या। मग मुस्लिमच्या काही नोंदी आढळून आल्या, मग काही साळी समाजाच्या नोंदी आढळून आल्या, लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये असलेल्या एलम समाजाच्या नोंदी आढळून आल्या, धनगर समाजाच्या नोंदी आढळून आल्या। आता यातल्या ज्या काही जाती आहेत, जसं धनगर, माळी या ज्या जाती आहेत त्यांना आधीच आरक्षणाचे लाभ होत आहेत। मोठा प्रश्न कुठं निर्माण होणार आहे की जे आता आपल्याला हे सांगतील लातूरचे काँग्रेसचे नेते, तो प्रश्न असा निर्माण होईल की 1967 सालच्या आधीच्या नोंदी ज्या केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे आणि मंडल कमिशन प्रमाणे कुणबी हा घटक हा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये, आता सरसगट आरक्षणाची मागणी होत असताना ज्या नव्या नोंदी सापडल्या जात आहेत त्याचा जर ज्यांना आरक्षणाचा लाभ होत नाही अशा मारवाडी किंवा लिंगायत समाजाच्या घटकांनी असं म्हटलं की 1967 सालच्या आधीच्या नोंदी जरी आता आपण तपासत नसलो तरी आता योगायोगाने माझ्याकडे सापडलेले आहेत आणि या नोंदी जर ते प्रशासनाकडे घेऊन गेले तर मग काय होईल हा खरा प्रश्न आहे। तर नक्कीच राहुल, मला हे तुला विचारायचंय की प्रशासनाच्या म्हणजे माहितीत आता ही बाब आलेली आहे का, यावर चर्चा झालीये का, काय नक्की सुरू आहे प्रशासकीय स्तरावर? मी मराठवाड्यातल्या 8 पैकी 3 जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि तीनही जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आता तो त्यांचा प्राधान्यक्रम नाहीये, परंतु कागदपत्र तपासत असताना नांदेड जिल्ह्यातल्या काही आदिवासींचे, धाराशिव जिल्ह्यातल्या काही लिंगायत आणि मुस्लिम कुटुंबांचे, जालना जिल्ह्यातल्या काही मुस्लिम कुटुंबांच्या नोंदी अशा पद्धतीनं त्यांना आढळून आलेल्या। महत्वाचं म्हणजे काल ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची या संदर्भातली बैठक सुरू होती त्यावेळेला काही जिल्हाधिकाऱ्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे आणि मग या नोंदी आता तो प्राधान्यक्रम नसल्यामुळं काहीच त्या नोंदी आढळून येत असल्या तरी जरी हे प्रमाण खूप कमी असेल, म्हणजे कारण बहुसंख्याक समाज हा मराठाचा आणि तो पारंपरिक पद्धतीने शेती करतो, पण जर भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या नोंदी प्रशासनानं तपासायच्या ठरल्या तर प्रशासनाच्या मते आता ज्या काही गोजमगुंडे यांच्याकडच्या नोंदी असतील त्यापेक्षा काही अधिकच्या नोंदी ह्या सापडू शकतात। मूळ प्रश्न असा आहे की मारवाडी आणि लिंगायत समाजाने आमच्याकडे जर कुणबीच्या नोंदी आहेत तर आम्हालाही आरक्षणाचा लाभ द्या अशी भूमिका घेतली तर काय? नक्कीच तोच प्रश्न घेऊन खरं तर मी विक्रांतजी आपल्या
तुझ्याकडे येते. ह्या प्रश्नाचं उत्तर तर आपण द्यालच, मात्र आपण यात बराच अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तो अभ्यास नक्की कसा होता, काय अडचणी तुम्हाला समोर दिसतात आहेत? नाही, आता जे महाराष्ट्रामध्ये सगळं राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी याचे पडताळणीकरिता पूर्ण राज्यातील प्रशासकीय यंत्रणा लागलेली आहे. त्यांनीच ह्या नोंदी तपासलेल्या आहेत आणि त्यांच्याच वेबसाईटवर पब्लिश झालेल्या ह्या नोंदी आहेत. या नोंदी ज्यावेळेस आम्ही जे तपासल्या त्यामध्ये शेकडो नोंदी आम्हाला अशा आढळून आल्या ज्यामध्ये लिंगायत, विशेषतः मारवाडी, धनगर, वंजारी, यलम, कैकाडी, कोळी अशा अनेक जाती ह्या कुणबी नोंद असलेल्या त्याच्यासमोर आढळून आलेल्या आहेत. त्यांच्याशी आम्ही संपर्क स्वतः साधला, त्या गावांमध्ये आम्ही संपर्क केला आणि आम्हाला लक्षात आलं की त्या काळात त्यांच्या वाडवडिलांची त्या ठिकाणी शेती होती, त्यामुळे त्यांच्या समोर कुणबी अशी नोंद आलेली आहे. त्याचबरोबर प्रश्न असा निर्माण होतो की उद्या जर या सर्व नोंदधारकांनी जर अर्ज केला तर शासन त्याला प्रमाणपत्र देणार का? विक्रांतजी, मी आपल्याला अजून एक प्रश्न विचारते की मागास आहे एखादा समाज, हे सर्वप्रथम तुम्हाला आयोगाकडे जाऊन एस्टॅब्लिश झाल्यानंतरच पुढे ह्या सगळ्या बाबी येणार. त्यामुळे हे सगळे समाज जरी त्यात आले असले तरी पहिले त्यांना आयोगाकडे जावं लागणार. काय सांगाल? अगदी आपण म्हणताय ते बरोबर आहे. आणि एक जे सांगितलं जातं की 94 साली सर्व समाज सरसकट आले, तसं नाहीये. तर मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार अतिशय संघर्षातून हे सगळे ओबीसी झालेले आहेत आणि अनेक जणांनी हुतात्म्य पत्कारलेलं आहे. त्याच्यावरती आता कुठेतरी गदा येते का अशी ओबीसीची भावना आहे. आणि महाराष्ट्रातला ओबीसी प्रचंड घाबरलेला आहे, प्रचंड दडपणाखाली आहे. कारण शासनकर्त्यांचं काम असतं की जो कमकुवत आहे, ज्याला आवाज नाहीये, त्याला संधी देण्याचं काम हे शासनाचं आहे. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही विशिष्ट समाजाला आरक्षण देऊ. तशीच शपथ माननीय मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांची घेऊन हे सांगतील का की लिंगायत, वाणी आणि लिंगडेर एकच आहेत? मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन हे सांगतील का की आदिवासींना एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी ते करणार आहेत? मुख्यमंत्री हे सांगतील का की 16% आणि 5% आरक्षण नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाचं आरक्षण नाकारलं नव्हतं तरीही त्यांना त्या लाभापासून वंचित ठेवलंय? तर त्यांना सुद्धा मुख्यमंत्री महोदय छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतील का की त्यांचाही आरक्षणाचा प्रश्न ते सोडवतील? आणि शेवटचा मुख्यमंत्री महोदयांना माझी आपल्या माध्यमातून मागणी असेल की मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगावी की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. कारण मॅडम हे सांगितलं जातं की ओबीसींना 27% आरक्षण आहे. नक्कीच. खरं तर आम्ही सगळेजण त्याच्यासाठी अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं. मी राहुलकडे हा प्रश्न मला एक घेऊन जायचा आहे. राहुल, मी तुला हा प्रश्न विचारते की तू ग्राउंडवर आता भरपूर फिरतोय, जिथं जिथं हे कॅम्प सुरू आहेत त्या जागांवर तू जातो आहे, त्याचबरोबर हे नोंदी जिथं सापडतायत त्या लोकांशी तू बोलतोय. अशा वेळेला तुला असं काही वाटतंय का की इतरही समाजाची मंडळी ही खरंच पुढे येऊ शकतात आणि एक अगदी वेगळी मागणी, म्हणजे जेव्हा जरांगेंचं उपोषण सुरू झालं त्यावेळेला मराठा समाजाची जी मागणी होती किंवा ज्या स्तरावर ही मागणी होती त्यात अगदी थोड्या महिन्यात एवढा मोठा बदल झालेला आहे आणि इतरही समाज आक्रमक झालेले आहेत. आता या ज्या नोंदी सापडत आहेत त्यानंतर काय होईल असं तुला वाटतंय? ग्राउंडवर तुला काय सेन्स होत आहे? नाही सरिता, याच्यामध्ये कायदेशीर मुद्दा अत्यंत स्पष्ट आहे. पहिला म्हणजे मंडल आयोगाने काय सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये कुणबी जे आहेत ते आरक्षित आहे आणि आता मनोज जरांगे सहित आणि त्यांच्या या मागणीला वडट्टीवार आणि छगन भुजबळ यांचाही पाठिंबा कुठपर्यंत आहे? ज्यांच्या कागदपत्रामध्ये कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायला कुणाचाही विरोध नाहीये. बाकीच्या मंडळींचा विरोध कुठे आलाय की ज्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्राच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातल्या मंडळींना तो द्यायचा ज्या वेळेला विषय येईल त्याला आक्षेप घेतला जातोय. आता जो शिंदे समितीचा जी-आर आहे तो जी-आर काय आहे की मराठा कुणबी, कुणबी मराठा या नोंदी कोणाच्या आहेत त्या तपासायच्या. आता प्रश्न कायदेशीर कुठे निर्माण होईल की ज्या वेळेला मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी, हाच माझा प्रश्न
येस 1967च्या आधीच्या कायद्याप्रमाणे जर कुणबी ही मंडल आयोगाच्या नोंदीप्रमाणे आरक्षित असलेली जात आहे आणि आता आमच्याकडे अशा पद्धतीच्या नोंदी सापडल्यात तर मग प्रशासनाची अडचण कुठे होणार आहे की जसं आता मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे की जे त्यांचा हक्कच आहे जो मान्य केलेला आहे ते प्रमाणपत्र तुम्ही देत आहात तर आमच्याकडे सापडलेल्या या नव्या नोंदी आहेत या नोंदी घेऊन कायद्याप्रमाणे 1967 सालच्या आधीच्या या नोंदी असल्यामुळं जर एखादा व्यक्ती एसडीएम कडे गेला आणि तो म्हटला की मला हे प्रमाणपत्र द्या तर प्रशासनासमोर मोठी अडचण होऊ शकते कारण हा खुल्या प्रवर्गातला असा घटक आहे की ज्याला आरक्षणाचा लाभ झालेला नाही आणि म्हणून आपल्या प्रेक्षकांना हे स्पष्ट करायला हवं की संदीप शिंदे कमिटी ही सध्या मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राचा शोध घेते आहे ती शोध घेत असताना ही प्रमाणपत्र सापडलेली आहेत आता यांच्याबद्दलच्या आरक्षणाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो राज्य सरकारला घ्यावा लागेल आणि नक्कीच तुझा मुद्दा लक्षात आला राहुल. विक्रांतजी आपल्याला वेळेची अगदी मर्यादा आहे अगदी थोडक्यात सांगा तुम्हाला काय म्हणायचंय. एकच मुद्दा आपल्याला मांडतो की आम्हाला मराठा आरक्षण देण्याला आमचा विरोध नाहीये पण आमच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिलं जावं ही आमची मागणी आहे. आणि एक गंभीर मुद्दा आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे काही प्रमाणपत्र जी प्रमाणित करण्यात आली त्याच्यामध्ये जातीच्या नावामध्ये खोडखाड पण केलेली आहे. पूर्वी त्यामध्ये मराठा लिहिलेलं होतं आणि नंतर आता त्यावरती कुणबी लिहिलेलं आहे. अगदी शाहीचा फरक सुद्धा आपण बघू शकतो. नक्कीच हा आरोप सुद्धा अनेक वेळेला होतो आहे याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. विक्रांतजी आपला मुद्दा आला लक्षात. आपले खूप खूप धन्यवाद. एबीपी माझाशी आपण आज 0 आवर मध्ये आलात आपली मतं मांडलीत. राहुल तुझेही धन्यवाद. कुणबी नोंदणीचा शोध घेताना